शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम. कोल्हापूर, सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी, लातूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवरही एल्गार. विरोधकांची घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजय मेळावा. शिवसेनेकडनं संजय राऊत, अनिल परब तर मनसेकडनं बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे नियोजनाची जबाबदारी. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा GR काढला नव्हता. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. फडणवीसांनी GR काढला म्हणून शिवसेना स्थापन झाली नाही. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती खासदार नारायण राणेंची फेसबुक पोस्ट. उद्धव यांनी राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केल्याचा दावा. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडनं माझं नाव, मात्र 4 वेळा अध्यक्षांना भेटूनही निर्णय नाही. भास्कर जाधवांचा दावा. सरकार आणि अध्यक्षांनी एकमेकांकडे बोट न दाखवण्याचा सल्ला. राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न. राज्याबाहेरही विस्तार करणार. पुढील राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत घेण्याचे एकनाथ शिंदेंचे संकेत. भाजपला आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार. रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड निश्चित. आज होणार औपचारिक घोषणा. विविध मागण्यांसाठी अवजड वाहनं, खासगी बस, शाळेच्या बस चालकांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप. शाळकरी मुलांसह वारकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. सारस्वत बँक घेणार संकटग्रस्त न्यू इंडिया बँकचा ताबा. अधिकृत घोषणा आज होणार. न्यू इंडिया बँकेच्या हजारो ठेवीदारांना दिलासा मिळणार. महाराष्ट्रातल्या 70 वर्षीय महिला पर्यटकावरती पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार. अनंतनागच्या न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला. ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचं प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी. तुकोबांच्या पालखीचं सोलापुरामध्ये उत्साहात स्वागत तर अकलूजमध्ये रिंगण, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम.